वेट लॉस करताना आपल्या सगळ्यांना एक कॉमन प्रॉब्लेम फेस करावा लागतो. तो म्हणजे वेट लॉस प्लॅटू. वेट लॉस प्लॅटूचा अर्थ हा आहे की आपण सगळं काही व्यवस्थित करतोय, कॅलरी डेफिशिएट डाएट करतोय, एक्सरसाइज करतोय आणि तरी देखील एक दिवस अचानकपणे वेट लॉस होणं थांबून जातं. त्याच्या पुढे आपला वेट लॉस होतच नाहीये. आणि हे होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे मेटाबॉलिक अडॅप्टेशन्स. मेटाबॉलिक अडॅप्टेशन्स म्हणजे आपली बॉडी त्या कॅलरी डेफिशिएट डाएटमध्ये आणि त्या पर्टिक्युलर एक्सरसाइजमध्ये एनर्जी सेव्ह करायला सुरुवात करते, आपली एनर्जी वाचवायला सुरुवात करते. आपल्या बॉडीला फंक्शन करण्यासाठी, म्हणजे जसे की आपल्या हृदयाला फंक्शन करायचं असेल किंवा आपल्या ब्रेनला फंक्शन करायचं असेल, लिव्हरला फंक्शन करायचं असेल, लंग्सला फंक्शन करायचं असेल, तर एनर्जीची गरज पडत असते. मात्र या सगळ्यांचं फंक्शनिंग स्लो डाऊन करायचं काम आपली बॉडी करायला लागते. आपला ब्रेन तेवढा स्मार्टली बिहेव करायला लागतो की ज्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर कॅलरीच्या डाएटमध्ये सगळे काही फंक्शन व्यवस्थित चालावेत, मात्र त्याच्यासाठी एनर्जी कमी खर्च व्हावी अशा प्रकारे स्मार्टली बिहेव करायला लागते बॉडी. आणि त्यालाच आपण मेटाबॉलिक अडॅप्टेशन्स म्हणतो. म्हणजे कमी खाऊन देखील आपली बॉडी सगळं काही व्यवस्थित करते. त्यामुळे त्याला एक्स्ट्रा कॅलरीजची गरज भागवण्यासाठी आपल्या फॅटला बर्न करायची गरज पडत नाही. मात्र ह्याच्यातूनही बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे. आपल्या बॉडीला आपण कन्फ्यूज करायचं, आपल्या ब्रेनला आपण कन्फ्यूज करायचं. जिथं आपण आपल्या ज्या कॅलरी डेफिशिएट केलेल्या आहेत, कमी केलेल्या आहेत जेवणातून, त्या कॅलरी डेफिशिएटला परत सरप्लसमध्ये आणायचं. साधारणतः एक 5-7 दिवस आपण अशा प्रकारे सरप्लसमध्ये खाल्लं, परत थोडं जास्त खाल्लं, तर बॉडीला असं वाटतं की सगळं काय परत व्यवस्थित चालू झालेलं आहे, जेवण सगळे ह्या व्यक्तीला व्यवस्थित भेटतंय. तर मग ते जे आपल्या बॉडीची जे फंक्शनिंग स्लो डाऊन केलेलं असतं बॉडीनं, ते सगळं परत नॉर्मल करायला सुरुवात करते. परत त्याचं फंक्शनिंग त्याच्या एका योग्य जी लेवल असते त्या लेवलपर्यंत आणते आणि परत आपल्या कॅलरी ज्या बर्न करायची जी प्रोसेस आहे, ती बर्न करायची प्रोसेस परत रेग्युलराईज होते. त्याच्यातून आपला मग परत फॅट लॉस व्हायला सुरुवात होतो जेव्हा तुम्ही कॅलरी डेफिशिएटवरती जाता. त्याच्या व्यतिरिक्त एक मेथड आहे, ती म्हणजे तुमच्या वर्कआउटची इंटेन्सिटी वाढवू शकता तुम्ही. वर्कआउटची जर तुम्ही एकच पद्धतीचा व्यायाम करत चाललेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल 10 किलोचा एक डंबेल घेऊन तुम्ही बायसेप्स करताय आणि कित्येक महिने तेच करताय, तर आपली बॉडी 10 किलोच्या डंबेलने 10 रेपिटेशन मारण्यासाठी जेवढी पूर्वी एनर्जी खर्च करायची त्याच्यापेक्षा कमी एनर्जीमध्ये ते एक्सरसाइज करू शकते. त्याला देखील आपण मेटाबॉलिक अडॅप्टेशन म्हणतो. त्या मेटाबॉलिक अडॅप्टेशन मधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्कआउटची इंटेन्सिटी वाढवावी लागेल. त्याच्यातून देखील तुम्ही ह्या वेट लॉस प्लॅटू ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडाल आणि तुमचा वेट लॉसचा जो प्रोग्रेस आहे परत त्या एका रुटीनवरती आणू शकाल.